आता पुढची बातमी आहे वाहतूक कोंडी संदर्भातली। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचं विघ्न आलंय। मतदानासाठी आज असंख्य जण हे कोकणामध्ये आलेले होते आपापल्या गावी आणि तिथून परत येत असताना मात्र वाहतूक कोंडीमध्ये सगळेजण अडकलेत। माणगाव इंदापूर इथे वाहतूक कोंडी झाली आहे। प्रतिनिधी अजय नाडकर या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। मुंबई गोवा महामार्गावर कोकणात जाण्यासाठी आज पहाटेपासूनच वाहनांची संख्या जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा मतदान प्रक्रिया आज पूर्ण पडली आणि या मतदान करण्यासाठी जे आहेत ते मुंबई असेल पुन्हा या ठिकाणाहून मोठ्या संख्येने जे आहेत ते नागरिक आपापल्या गावात या ठिकाणी आले होते आणि आता त्यांचा परतीचा प्रवास जो आहे तो सुरू झाला आहे। मात्र माणगाव असेल इंदापूर असेल या ठिकाणी जे आहे ते जवळपास 5 ते 7 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि तासन तास जे आहेत त्या या ठिकाणी वाहनं अडकून राहिलेली आहेत। सध्याची दृश्य आपण पाहताय, लांब लचक रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे आणि मोठा त्रास जो आहे तो या ठिकाणी प्रवाशांना करावा लागत आहे। वाहतूक पोलीस असतील किंवा ट्रॅफिक पोलीस असतील ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र महामार्गावर आज मतदान असल्या कारणाने वाहनांची प्रचंड संख्या असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।